नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या अभिषेक भावने विदर्भ पॅटर्न अकॅडमीवर। मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूरची गटडची भरती आहे। त्या भरती परीक्षेविषयी नेहमी विचारले जाणारे सामान्य ज्ञान व मराठी व्याकरणाचे मिश्र सराव प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये समाविष्ट केलेले आहेत। तर पहा, IBPS पॅटर्न नुसार संपूर्ण विचारलेले महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे। दर रविवारी जर मित्रांनो तुम्हाला 100 मार्क्सचा टेस्ट पेपर सोडवायचा असेल तर आपलं टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करून घ्या। तर वळूया पहिल्या प्रश्नाकडे। त्याच्यातील पहिला प्रश्न पहा, रिकामी जागा ही भाषा मराठी भाषेची मूळ भाषा आहे। पहा, रिकामी जागा ही भाषा मराठी भाषेची मूळ भाषा आहे। मित्रांनो, या प्रश्नाचं उत्तर जरी तुम्हाला येत असेल तर 4 ते 5 सेकंदामध्ये पटकन कमेंट करून उत्तर देऊन द्या, जेणेकरून तुमचा रिव्हिजन खूप चांगल्या प्रमाणे होईल। तर याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2, संस्कृत भाषा ही मराठी या भाषेची मूळ भाषा आहे। प्रश्न क्रमांक दुसरा पहा, कन्या हा कोणत्या प्रकारचा शब्द आहे? पहा, कन्या हा शब्द कोणत्या प्रकारचा शब्द आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, तत्सम प्रकारचा हा शब्द आहे। पहा, तत्सम। प्रश्न क्रमांक 3 पहा, बावडी मृद्रा रिकामी जागा। बावडी मृद्रा यासाठी समोरचा शब्द आपल्याला सांगायचा आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, देवडी निद्रा असं होईल, लक्षात ठेवा, देवडी निद्रा। प्रश्न क्रमांक 4 पहा, 18 गुणाचा खंडोबा या वाक्प्रचाराला योग्य अर्थ पुढील पर्यायी शोधायचा आहे। पहा, 18 गुणाचा खंडोबा या वाक्प्रचाराचा योग्य अर्थ काय राहील? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, लबाड मनुष्य राहील, लक्षात ठेवा, लबाड मनुष्य। प्रश्न क्रमांक 5 पहा, तंबाखू हा शब्द मराठीत कोणत्या भाषेतून आलेला आहे? पहा, प्रश्न महत्वाचा आहे, तंबाखू हा शब्द मराठी भाषेत कोणत्या भाषेतून आलेला आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, पोर्तुगीज या भाषेकडून मराठी मध्ये तंबाखू हा शब्द आलेला आहे। प्रश्न क्रमांक 6 पहा, राज्यात रिकामी जागा या जिल्ह्यात चुनखडीच्या मोठ्या प्रमाणात आहेत। चुनखडीचे साठे मोठ्या प्रमाणात आहेत असा हा प्रश्न आहे। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, यवतमाळ जिल्ह्यामध्ये आपल्याला चुनखडीचे सर्वात जास्त साठे आपल्याला पाहायला मिळतील। प्रश्न क्रमांक 7 पहा, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीमध्ये कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे? पहा, जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प उभारणीमध्ये कोणत्या देशाचे सहकार्य लाभले आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, फ्रान्स या देशाचे सहकार्य लाभले आहे। प्रश्न क्रमांक 8 पहा, मेळघाट व्याघ्र प्रकल्प खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, कोणत्या जिल्ह्यात आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, अमरावती या जिल्ह्यामध्ये मेळघाट हे व्याघ्र प्रकल्प आहे। पहा, प्रश्न क्रमांक 9 पहा, अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? अजिंक्य तारा हा प्रसिद्ध किल्ला कोणत्या ठिकाणी आहे? आणि याचं अचूक उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 3, सातारा जिल्ह्यामध्ये आहे। कुठे? सातारा जिल्ह्यात अजिंक्य तारा किल्ला आहे। प्रश्न क्रमांक 10 पहा, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? पहा, जागतिक पर्यावरण दिन केव्हा साजरा केला जातो? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 11 पहा, रिकामी जागा यांचा जन्मदिन मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो। पहा, रिकामी जागा यांचा जन्मदिन मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जात असतो। याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 2, कुसुमाग्रज म्हणजे विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस हा मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 11चं उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 2। प्रश्न क्रमांक 12 पहा, मुडा मुठा नदीच्या काठावर कोणते शहर वसले आहे? पहा, मुडा मुठा नदीच्या काठावर कोणते शहर वसलेले आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1, पुणे हे शहर वसलेले आहे, लक्षात ठेवा। प्रश्न क्रमांक 13 पहा, जागतिक आरोग्य दिन कोणत्या दिवशी आहे? कोणत्या दिवशी साजरा केला जातो जागतिक आरोग्य दिन? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3, 7 एप्रिल या दिवशी जागतिक आरोग्य दिन साजरा केला जातो। प्रश्न क्रमांक 14 पहा, नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने परिचित आहेत? पहा, नारायण श्रीपाद राजहंस हे कोणत्या नावाने परिचित आहेत? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4, बालगंधर्व या नावाने परिचित आहेत। नारायण श्रीपाद राजहंस हे बालगंधर्व या नावाने परिचित आहेत। प्रश्न क्रमांक 15 पहा, दुधाचा रंग पिवळसर रिकामी जागामुळे होत असतो। दुधाचा रंग हा पिवळसर रिकामी जागा या घटकामुळे होत असतो। याचं अचूक उत्तर ऑप्शन क्रमांक 1, कॅरोटीन या घटकामुळे दुधाचा जो काही रंग आहे तो पिवळसर होत असतो। प्रश्न क्रमांक 16 पहा, हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण रिकामी जागा शब्दसमूह एक सांगायचा आहे। हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण या शब्दसमूहाबद्दल एक शब्द आपल्याला सांगायचा आहे।
याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 तितिक्षा असा होत असतो. बघा, तितिक्षा म्हणजेच हाल अपेष्टा सहन करण्याचा गुण होय. प्रश्न क्रमांक 17 पहा. घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला या काव्यपंक्तीमध्ये काव्यरस कोणता आहे? सांगा, या काव्यपंक्तीमध्ये आपल्याला काव्यरस ओळखायचा आहे. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 शांतरस होणार आहे. बघा, शांतरस याचं अचूक उत्तर होईल. प्रश्न क्रमांक 18 पहा. प्रकाशे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? पहा, प्रकाशे हे तीर्थक्षेत्र महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 नंदुरबार या जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातील प्रकाशे हे तीर्थक्षेत्र स्थित आहे. पहा, प्रश्न क्रमांक 19 पहा. गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा झालेली आहे? पहा, गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती खालीलपैकी केव्हा केली गेली, केव्हा झाली आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मे 1999 ला झाली आहे. पहा, गोंदिया हा जिल्हा भंडारा या जिल्ह्यामधून विस्तारित झालेला आहे, भंडारा जिल्ह्यातून निर्माण झाला आहे. प्रश्न क्रमांक 20 पहा. बीड जिल्ह्यातील सीताफळ संशोधन केंद्र रिकामी जागा येथे आहे. बीड जिल्ह्यातील सीताफळ संशोधन केंद्र डॅश येथे आहे. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आंबेजोगाई या ठिकाणी बीड जिल्ह्यामध्ये सीताफळ संशोधन केंद्र आहे. प्रश्न क्रमांक 21 बघा. मराठी भाषेचे आद्य कवी कोणाला संबोधले जाते? पहा, मराठी भाषेचे आद्य कवी म्हणून कोणाला संबोधले जात असते? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मुकुंदराज स्वामी यांना संबोधले जाते. पहा, मुकुंदराज स्वामी हे मराठी भाषेचे आद्य कवी आहेत. प्रश्न क्रमांक 22 पहा. देव माणसात आहे दगडात नाही असे कोणी संबोधले होते, असे कोणी सांगितले होते? पहा, देव माणसात आहे दगडात नाही असे कोणी सांगितले आहे? याचं योग्य उत्तर राहील ऑप्शन क्रमांक 1 संत गाडगेबाबा यांनी असे म्हटले होते. प्रश्न क्रमांक 23 पहा. चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे? चिकूसाठी प्रसिद्ध असलेले महाराष्ट्रातील ठिकाण कोणते आहे? याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 घोलवड हे ठिकाण महाराष्ट्रातील चिकूसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण आहे. प्रश्न क्रमांक 24 पहा. शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील आपल्याला प्रयोग ओळखायचा आहे. पहा, शिपायाकडून चोर पकडला गेला या वाक्यातील प्रयोग आपल्याला ओळखायचा आहे. याचा योग्य प्रयोग असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 कर्मणी प्रयोगाचे हे वाक्य असणार आहे. कर्मणी प्रयोग याचं अचूक उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 25 पहा. कर्करोगाच्या उपचारासाठी रिकामी जागा वापरतात. पहा, कर्करोगाच्या उपचारासाठी रिकामी जागा वापरत असतात. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 1 कोबाल्ट वापरत असतात. लक्षात ठेवा, कोबाल्ट हा घटक कर्करोगाच्या उपचारासाठी वापरला जातो. प्रश्न क्रमांक 26 पहा. महाराष्ट्र राज्याची लांब सीमा डॅश या राज्याबरोबर आहे. महाराष्ट्र राज्याची लांब सीमा डॅश या राज्याबरोबर आहे. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश या राज्यासोबत सर्वाधिक जास्तीची लांब सीमा महाराष्ट्र राज्यासोबत आहे. लक्षात ठेवा, 20 उत्तर ऑप्शन क्रमांक 3 मध्य प्रदेश होणार आहे. प्रश्न क्रमांक 27 पहा. नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये किती जिल्हे आहेत? प्रश्न महत्वाचा आहे. नागपूर या प्रशासकीय विभागामध्ये एकूण किती जिल्हे आहेत? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 6 जिल्हे आपल्याला पाहायला मिळतील. मित्रांनो, नागपूर प्रशासकीय विचारलेला आहे, लक्षात ठेवायचं आहे. प्रश्न क्रमांक 28 पहा. संत जनाबाई यांची समाधी रिकामी जागा येथे आहे. संत जनाबाई यांची समाधी डॅश येथे आहे. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 गंगाखेड परभणी या ठिकाणी आहे. लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 29 बघा. आद्य कवी मुकुंदराज स्वामी महाराज यांची रिकामी जागा या शहरात जन्मलेले होते. पहा, आद्य कवी मुकुंदराज स्वामी महाराज डॅश या शहरात जन्मले होते. याचं योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 4 अंबाजोगाई या ठिकाणी ते जन्मले होते. प्रश्न क्रमांक 30 पहा. सुपारी देणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? सुपारी देणे या वाक्प्रचाराचा खालीलपैकी योग्य अर्थ कोणता आहे? याचे योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक 3 काम सोपवणे असा त्याचा अर्थ होईल. मित्रांनो, प्रश्न कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन प्रश्नासह, नवीन माहितीसह. तोपर्यंत बाय, टेक.